श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश वास्तू टिप्स चॅनल मध्ये। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते। आज या व्हिडिओमध्ये आपण अशा काही 6 गोष्टी आहेत त्या करायच्या नाहीत, कारण की चतुर्थी दिवशी या 6 गोष्टी केल्याने तुम्हाला इच्छित फळ मिळणार नाही। तर त्या कोणत्या आहेत ते आपण पाहणारच आहोत। त्याही अगोदर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचा नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पाची सर्वात आवडती तिथी आहे, मात्र कळत नकळत आपल्याकडून चतुर्थीचा उपवास करताना काही चुका होतात। चतुर्थीला कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत तर त्या आपण 6 ज्या गोष्टी आहेत त्या आज आपण तर जाणून घेणारच आहोत। हिंदू धर्मानुसार जी व्यक्ती संकष्टी चतुर्थीला मनोभावे पूजा करते व गणेशाची आराधना करते त्यांना अपेक्षित फळ मिळतेच। फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थी आता उद्या गुरुवारी 28 मार्च रोजी आहे। रात्री 9:04 चंद्रोदय होणार आहे, त्यामुळे सर्वांनी ही पूर्ण वेळ पाळलीच पाहिजे। आणि चतुर्थीला चंद्राची पूजा करताना त्याची पूजेशिवाय व्रत हे अपूर्णच मानले जाते आणि चंद्रोदय झाल्याशिवाय व्रत मोडतही नाहीत। आणि श्री गणेशाची आराधना केल्याने भक्तांना अपेक्षित फळ मिळतच असते। महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जातो। मनोभावे हे व्रत केल्यास बाप्पा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात, मात्र नकळत आपल्याकडून चतुर्थीचा उपवास करताना काही चुका होतात। चतुर्थीला चुकूनही करू नका या गोष्टी तर कोणत्या आहेत तर पहिली गोष्ट आहे चतुर्थीच्या दिवशी कधीच तुळस अर्पण करू नये। ज्या दिवशी चतुर्थी असते त्या दिवशी कधीही तुळस अर्पण करायची नाही। तर दुसरी आहे चतुर्थीच्या दिवशी कांदा लसूण आणि मांसाहार करू नये। त्या दिवशी कोणत्याही प्रकारचा मांसाहार करून जेवण करायचे नाही। ज्या दिवशी तुम्ही चतुर्थी धरणार आहात, जर तुम्ही चतुर्थी धरणार असाल तर त्या दिवशी मांसाहार पूर्णपणे वर्ज्य झाला पाहिजे। गणपती बाप्पा हा शीघ्र पावणारी देवता आहे, त्यामुळे भक्तांच्या धावेला ते लगेच धावून जातात। जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर ते दंडही लगेच देतात, त्यामुळे चतुर्थीच्या दिवशी आवर्जून सगळ्यांनी हे पाळले पाहिजे की मांसाहार केलाच न पाहिजे। तिसरी आहे चतुर्थीचा उपवास करायचा असेल तर चंद्रोदयाची वेळ पाळणे आवश्यक आहे। चंद्राची पूजा केल्याशिवाय हा उपवास घडतही नाही। चंद्रोदयाची वेळ पाळणे शक्य नसेल तर चतुर्थीचा उपवास करू नका। काही लोक काय म्हणतात, चतुर्थी 10 वाजता चंद्रोदय होणार आहे तर 8 वाजता दिवसभर उपवास केलेला आहे, 8 वाजता सोडला तर चालतो का? तर नाही, चतुर्थीचा उपवास हा पूर्ण चंद्रोदयापर्यंतच केला पाहिजे व त्यानंतर जी काय चंद्रोदयाची वेळ आहे तेव्हा चंद्रोदय झाल्यानंतरच त्याचा उपवास सोडायचा आहे। चौथी आहे तर चतुर्थीच्या दिवशी कोणत्याही पशु पक्ष्यांचा छळ करू नये। त्या दिवशी कोणत्याही प्राण्यांना त्रास द्यायचा नाही। 5वी आहे चतुर्थीच्या दिवशी आपल्या आई वडिलांचा मोठ्यांचा अपमान करू नये, त्यांचा आदर करावा। आणि 6वी गोष्ट आहे खोटे बोलणे लबाडपणा करणे या गोष्टी पूर्णपणे टाळल्या पाहिजेत। तर आज आपण कोणत्या 6 गोष्टी आहेत चतुर्थीच्या दिवशी करायच्या नाहीत त्या आपण जाणलेल्या आहेत। त्याचप्रमाणे नंदीला तुमची जर एखादी गोष्टीची कामे होत नसतील पूर्ण तर त्या दिवशी नंदीला ही एक गोष्ट रखडलेली आहे तर ती सांगायची आहे, तेव्हा तुमची कामे पूर्ण होतात। तर गणपती बाप्पा ही सर्वात आवडता देवता आहे, विशेष म्हणजे विघ्नहर्ताच आहे। सुख देतात आणि आपल्या आयुष्यातील सर्व विघ्नही दूरच करतात। चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केली पाहिजे। चतुर्थीचा मोदक दुर्वा लाल जास्वंद अर्पण करावे, त्यामुळे मनोकामना पूर्ण होतात। त्याचप्रमाणे चतुर्थीच्या दिवशी नंदीला दुर्वा आणि गुळ खाण्यासाठी दिल्याने आपली जी रखडलेली कामे आहेत ती पूर्ण होतात। तर आज या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत व त्यामुळे तुम्ही चतुर्थीचे जरी उपवास केला तरी त्याचे फळ मिळणार नाही, त्यामुळे ह्या सर्व गोष्टी पाळल्या तर तुम्हाला 100% गणपती बाप्पा प्रसन्न होणार आहेत। तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।